नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासिक चालू घडामोडींवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्याला 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 या दिवसाचे सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत। तर मित्रांनो, येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी फार महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणती संस्था ही 1 एप्रिल 2024 रोजी आपले 90वा वर्ष साजरा केला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। तर मित्रांनो, भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही संस्था 1 एप्रिल 2024 रोजी आपले 90वा वर्ष साजरा केला आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, कोणते शहर हे सतार आणि तानपुरा या कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 3 मिरज। तर मित्रांनो, मिरज हे शहर सतार आणि तानपुरा या कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, उत्तर प्रदेशातील कोणते शहर हे इमारतीचे शहर म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 3 जौनपूर। तर मित्रांनो, उत्तर प्रदेशातील जौनपूर हे शहर इमारतीचे शहर म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, आयर्लंडचा सर्वात तरुण पंतप्रधान हा कोण बनला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 4 सायमन हॅरिस। तर मित्रांनो, आयर्लंडचा सर्वात तरुण पंतप्रधान हा सायमन हॅरिस बनला आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, भारताला मागे टाकून कोणता देश रशियन समुद्री क्रूडचा सर्वात मोठा आयातदार बनला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 4 चीन। तर मित्रांनो, भारताला मागे टाकून चीन हा देश रशियन समुद्री क्रूडचा सर्वात मोठा आयातदार बनला आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, CBIचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 4 अनुराग कुमार। तर मित्रांनो, CBIचे संचालक म्हणून अनुराग कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, मास्टर्स 1000 सामना जिंकणारा पहिला भारतीय एकेरी खेळाडू कोण बनला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 2 सुमित नागल। तर मित्रांनो, मास्टर 1000 सामना जिंकणारा पहिला भारतीय एकेरी हा सुमित नागल हा खेळाडू बनला आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8, कर्करोगासाठी भारतातील पहिली घरगुती जीन थेरपी कोठे सुरू करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 4 IIT बॉम्बे। तर मित्रांनो, कर्करोगासाठी भारतातील पहिली घरगुती जीन थेरपी ही IIT बॉम्बे येथे सुरू करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9, 16व्या वित्त आयोगाचे नवीन सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 1 मनोज पांडा। तर मित्रांनो, 16व्या वित्त आयोगाचे नवीन सदस्य म्हणून मनोज पांडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, गुजरातमधील कोणत्या जिल्ह्यात 5200 वर्ष जुनी हडप्पा वस्ती सापडली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 2 कच्छ। तर मित्रांनो, गुजरातमधील कच्छ या जिल्ह्यात 5200 वर्ष जुनी हडप्पा वस्ती सापडली होती। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11, कोणत्या भारतीय राज्याने निवडणुकीच्या माहितीसाठी बूथ राबता वेबसाईट सुरू केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 3 पंजाब। तर मित्रांनो, पंजाब या भारतीय राज्याने निवडणुकीच्या माहितीसाठी बूथ राबता वेबसाईट सुरू केली होती। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12, अलीकडेच कोणत्या राज्यात पहिला काचेचा स्कायवॉक पूल आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील त्या पर्याय 4
उत्तर प्रदेश। तर मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्यात पहिला काचेचा स्कायवॉक पूल हा आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कोणत्या देशाने भारतीय पर्यटकांसाठी ई विजा सुरू केला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 3 जपान। तर मित्रांनो, जपान या देशाने भारतीय पर्यटकांसाठी ई विजा सुरू केला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, जगातील सर्वात शक्तिशाली लेसरचे अनावरण कोणत्या देशाने केले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 4 रोमानिया। तर मित्रांनो, जगातील सर्वात शक्तिशाली लेसरचे अनावरण हे रोमानिया या देशाने केले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, 11 एप्रिल 2024 रोजी कोणत्या देशाने प्रथमच अंगारा A5 अंतराळ रॉकेटची यशस्वी चाचणी केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 3 रशिया। तर मित्रांनो, 11 एप्रिल 2024 रोजी रशिया या देशाने प्रथमच अंगारा A5 अंतराळ रॉकेटची यशस्वी चाचणी केली होती। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, कोणत्या देशाने भारतीय सैन्याला पोर्टेबल ईगल-एस एअर डिफेन्स सिस्टीम प्रदान केली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 1 रशिया। रशिया या देशाने भारतीय सैन्याला पोर्टेबल ईगल-एस एअर डिफेन्स सिस्टम प्रदान केली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा एकमेव भारतीय वेटलिफ्टर कोण आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 2 मीराबाई चानू। तर मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा एकमेव भारतीय वेटलिफ्टर हा मीराबाई चानू होते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, कोणत्या संस्थेने 2024 यंग ग्लोबल लीडर्स कम्युनिटी जाहीर केली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 3 जागतिक आर्थिक मंच। तर मित्रांनो, जागतिक आर्थिक मंच या संस्थेने 2024 यंग ग्लोबल लीडर्स कम्युनिटी जाहीर केली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, कोणत्या कंपनीने PTI सोबत भारतातील तथ्य तपासणी कार्यक्रमाचा विस्तार केला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 3 मेटा। तर मित्रांनो, मेटा या कंपनीने PTI सोबत भारतीय तथ्य तपासणी कार्यक्रमाचा विस्तार केला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी उघड केल्याप्रमाणे चंद्रावर अंतराळवीर उतरविण्याचे भारताचे ध्येय हे कधी आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 3 2040 साली। तर मित्रांनो, इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी उघड केल्याप्रमाणे चंद्रावर अंतराळवीर उतरविण्याचे भारताचे ध्येय हे 2040 या साली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21, कोणत्या संस्थेने रोग ट्रॅकिंगसाठी नॅनो सेन्सरचे अनावरण केले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 2 IIT जोधपूर। तर मित्रांनो, IIT जोधपूर या संस्थेने रोग ट्रॅकिंगसाठी नॅनो सेन्सरचे अनावरण केले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, विप्रोचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 2 श्रीनिवास पलिया। तर मित्रांनो, विप्रोचे नवीन CEO म्हणून श्रीनिवास पलिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, 11 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आले होते? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 3 2003 साली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, कर्णधार म्हणून रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये किती धावा पूर्ण केल्या आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 2 1000 धावा। तर मित्रांनो, कर्णधार म्हणून रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25, भारतातील कोणत्या राज्यात अदानी ग्रीन एनर्जी जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क उभारत आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील त्या पर्यायी 4
गुजरात या राज्यात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 1919. तर मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड 1919 या वर्षी घडले आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे. FI 24मध्ये UPIद्वारे प्रक्रिया केलेल्या व्यवहारांचे एकूण मूल्य किती होते? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 199 लाख कोटी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. भारतातील किती पारंपरिक उत्पादनांना GI टॅग देण्यात आला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 60. तर मित्रांनो भारतातील 60 पारंपरिक उत्पादनांना GI टॅग हा देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. जिओग्राफिकल इंडिकेशन GI टॅग मिळवण्यात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 उत्तर प्रदेश. जिओग्राफिकल इंडिकेशन GI टॅग मिळवण्यात हे उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे. सायप्रसजवळ नुकत्याच सापडलेल्या पाण्याखालील कॅननचे नाव हे काय आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 इरटोस्थेनेस कॅनन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. सन 2024साठी आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मीना चरणा. तर मित्रांनो सन 2024साठी आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार हा मीना चरणा यांना प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. टाटा इंटरनॅशनलचे नवीन व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 राजीव सिंघल. तर मित्रांनो टाटा इंटरनॅशनल नवीन व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून राजीव सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे. 16व्या वित्त आयोगात एकूण किती सदस्य झाले आहेत? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 4. तर मित्रांनो 16व्या वित्त आयोगात एकूण 4 सदस्य झाले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. कोणत्या देशाच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 अमेरिका. तर मित्रांनो अमेरिका या देशाच्या संशोधकांनी जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार केला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. भारतातील कोणत्या राज्याने ड्रग्ज विरुद्ध दामी मोहिमेचे उद्घाटन केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय नोंदविला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 आयर्लंड. तर मित्रांनो आयर्लंड या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय नोंदविला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. महासंचालक राकेश पाल यांच्या हस्ते भारतीय तटरक्षक जलचर केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तामिळनाडू येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. भारताने कोणत्या वर्षापर्यंत 1 लाख मेगावॉटची अणुऊर्जा क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 2047. तर मित्रांनो भारताने 2047 वर्षापर्यंत 1 लाख मेगावॉटची अणुऊर्जा क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. न्यूयॉर्क आधारित संशोधन प्रयोगशाळेने सादर केलेल्या ह्यूमचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 भावनिक बुद्धिमत्ता. तर मित्रांनो न्यूयॉर्क आधारित संशोधन प्रयोगशाळेने सादर केलेल्या ह्यूमचे मुख्य उद्दिष्ट हे भावनिक बुद्धिमत्ता आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. पाटणा बिहार येथे महात्मा गांधी यांच्या नवीन स्मारकाचे नाव काय आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 बापू टावर.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान UPIचा प्रसार करण्यासाठी फोनपे कोणत्या देशात भागीदारी करत आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नेपाळ. तर मित्रांनो नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान UPIचा प्रसार करण्यासाठी फोनपे नेपाळ या देशात भागीदारी करत आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. FY 24मध्ये भारतासाठी जागतिक बँकेचा अंदाजे GDP वाढ किती आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 7.5%. तर मित्रांनो FY 24मध्ये भारतासाठी जागतिक बँकेचा अंदाजे GDP वाढ हा 7.5% एवढा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. भारतात चीनमधून होणारी संगणक आयात 3% घटून किती कोटी डॉलरवर आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 91.7. तर मित्रांनो भारतात चीनमधून होणारे संगणक आयात हे 3% घटून 91.7 कोटी डॉलरवर आले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून जम्मू आणि काश्मीरला किती मिळाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 14 अब्ज डॉलर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. आर्थिक वर्ष 2023-24मध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 32.5%. तर मित्रांनो आर्थिक वर्ष 2023-24मध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीत 32.5% एवढी वाढ झाली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. कोणत्या संस्थेने ॲसेट AAA अवॉर्ड्स 2024मध्ये सर्वोत्कृष्ट ग्रीन बॉन्ड कॉर्पोरेट पुरस्कार मिळवला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 रेक लिमिटेड. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. भारताचे नवीन लष्कर उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी. तर मित्रांनो भारताचे नवीन लष्कर उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. कोणत्या देशाने अवाद बिन मुबारक यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 येमेन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. कोणता दिवस हा सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 6 फेब्रुवारी. तर मित्रांनो 6 फेब्रुवारी हा दिवस सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान UPIचा प्रसार करण्यासाठी फोनपे कोणत्या देशात भागीदारी करत आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नेपाळ. तर मित्रांनो नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान UPIचा प्रसार करण्यासाठी फोनपे नेपाळ या देशात भागीदारी करत आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. भारतातील UKची पहिली महिला उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 लिंडी कॅमेरून. तर मित्रांनो भारतातील UKची पहिली महिला उच्चायुक्त म्हणून लिंडी कॅमेरून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 52 आहे ICC वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2027चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 दक्षिण आफ्रिका. तर मित्रांनो ICC वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2027चे आयोजन हे दक्षिण आफ्रिका या देशात करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. T20 क्रिकेटमध्ये 6 चेंडूवर 6 सिक्स मारणारा दीपेंद्र सिंह हा जगातील कितवा फलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तिसरा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. 2023-24 या आर्थिक वर्षात कोणते बंदर भारतातील सर्वोच्च कार्गो हाताळणी बंदर म्हणून
उदयास आले आहे। तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 पारादीप बंदर। तर मित्रांनो 2023-24 या आर्थिक वर्षात पारादीप बंदर हे भारतातील सर्वोच्च कार्गो हाताळणी बंदर म्हणून उदयास आले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55। विनाशकारी दुष्काळामुळे कोणत्या देशाने आपत्ती घोषित केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 झिम्बाब्वे। तर मित्रांनो विनाशकारी दुष्काळामुळे झिम्बाब्वे देशाने आपत्ती घोषित केली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56। कोणत्या देशात अलीकडेच अमीर शेख मेशाल यांच्या नेतृत्वाखाली पहिली संसदीय निवडणूक झाली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 कुवेत। तर मित्रांनो कुवेत या देशात अलीकडेच अमीर शेख मेशाल यांच्या नेतृत्वाखाली पहिली संसदीय निवडणूक झाली आहे। प्रश्न क्रमांक 57 आहे 2024च्या हंगामात जपानी ग्रँप्रीमध्ये कोणाचे वर्चस्व होते? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 कमाल वेरस्टापन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58। लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक ही कोणती बँक ठरली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 HDFC बँक। तर मित्रांनो लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक ही HDFC बँक ठरली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59। कोणत्या देशाने इलतजवळ हवाई धोक्यापासून सीडोम संरक्षण यंत्रणा तैनात केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 इस्रायल। तर मित्रांनो इस्रायल या देशाने इलतजवळ हवाई धोक्यापासून सीडोम संरक्षण यंत्रणा तैनात केली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60। कोणत्या देशाने जी नावाचे नवीन सोने समर्पित चलन सुरू केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 झिम्बाब्वे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61। कोणत्या संस्थेने एप्रिल ते जून 2024च्या हंगामासाठी प्री सायक्लोन सराव केला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 भारतीय हवामान विभाग। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62। कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल लॉन्च केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 शिक्षण मंत्रालय। तर मित्रांनो शिक्षण मंत्रालय या केंद्रीय मंत्रालयाने स्वयं प्लस पोर्टल लॉन्च केले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63। कोणत्या देशाने जपान आणि फिलिपिन्ससोबत पहिली त्रिपक्षीय शिखर परिषद आयोजित केले होते? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 संयुक्त राष्ट्र। तर मित्रांनो संयुक्त राष्ट्र या देशाने जपान आणि फिलिपिन्ससोबत पहिली त्रिपक्षीय शिखर परिषद आयोजित केली होती। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64। महाराष्ट्रात साखरेचे किती मेट्रिक टनापेक्षा अधिक उत्पादन झाले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 109। तर मित्रांनो महाराष्ट्रात साखरेचे 109 मेट्रिक टनापेक्षा अधिक उत्पादन झाले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65। भारत आणि फिलिपाईन्स यांच्या ब्राह्मस क्षेपणास्त्र पुरवठ्यासाठी किती डॉलरचा करार झाला होता? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 37.5। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66। कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान सुरू केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 उत्तर प्रदेश। तर मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान सुरू केले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67। भारताने फिलिपाईन्स या देशाला कोणत्या क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 ब्राह्मोस। तर मित्रांनो भारताने फिलिपाईन्स या देशाला ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68। QS रँकिंगनुसार कोणते विद्यापीठ हे भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 JNU विद्यापीठ नवी दिल्ली। तर मित्रांनो QS रँकिंगनुसार JNU विद्यापीठ नवी दिल्ली भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ हे ठरले आहे। पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 69. कोणता खेळाडू हा IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 शुभमन गिल. तर मित्रांनो शुभमन गिल हा खेळाडू IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70. अदानी कुटुंबाने कोणत्या कंपनीत 8339 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यांचा हिस्सा 70.3% पर्यंत वाढवला? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 अंबुजा सिमेंट. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71. कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 महाराष्ट्र. तर मित्रांनो महाराष्ट्र या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन ही योजना जाहीर केली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72. केरळ सरकारने कोणत्या नावाने आपला OTT प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 सी स्पेस. तर मित्रांनो केरळ सरकारने सी स्पेस नावाने आपला OTT प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. चक्षु पोर्टल हे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय. तर मित्रांनो चक्षु पोर्टल हे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय या केंद्रीय मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 74 आहे. भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणत्या IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अनुराग अग्रवाल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूयात.